study the bacteriophage. Now in our laboratory or in our department, one madam there had joined just now. She is doing the research on the bacteriophage. Such persons which are going to study the bacteriophage, its multiplication cycle, its structure, its effect on the host cell. At that time, it is very, very essential to isolate them in the laboratory and to cultivate them in the laboratory. Follow me once again. What is the meaning? जर एखादा सायंटिस्ट असेल, एखादा रिसर्चर असेल की ज्याला बॅक्टेरियोफाज वर अभ्यास करायचा आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी मग तो अभ्यास त्याच्या जेनेटिक्सवर करेल, त्याच्या स्ट्रक्चरवर करेल, त्याचा होस्ट सेलवर होणाऱ्या इफेक्टवर अभ्यास करेल, तेव्हा अशा गोष्टींचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला आधी तो फाज आपल्या लॅबोरेटरीमध्ये आपल्याला ग्रो करता आला पाहिजे. अजून एक उदाहरण तुम्हाला देते की समजा तुम्हाला रॅबिट या अॅनिमल बद्दल अभ्यास करायचा आहे. आपण फक्त चित्रात बघितलेला असतो, एखाद्या पिक्चर मध्ये बघितलेला असतो, पण जेव्हा त्याचा अभ्यास आपल्याला रॅबिटचा करायचा असेल त्यावेळेला तो रॅबिट आपल्याला लॅबोरेटरीमध्ये घेऊन आलं पाहिजे. आणि मग त्या एका रॅबिटचा अभ्यास असेल तर त्याचं बाकी एक्सटर्नल आपली मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आपण अभ्यास करू शकतो. त्याचा जो खाण्याचा जो पॅटर्न आहे, त्याची झोपण्याची वेळ आहे, त्याची इम्युनिटी, असा अभ्यास कधी आपल्याला करता येईल? तो रॅबिट जंगलात आणि आपण लॅबमध्ये असेल तर होऊ शकणार नाही. आपल्याला कधी शक्य आहे? जर तो रॅबिट आपण लॅबमध्ये आणला, त्याला खायला प्यायला घालून वाढवलं तर आपल्याला त्याचा अभ्यास करता येऊ शकेल. सेम इज द केस विथ द बॅक्टेरियोफाजेस. If you want to study the research on the phage, it has to be grown in the laboratory, and therefore it is very essential to isolate and cultivate the bacteriophage in the laboratory. That is the first reason. Now the second reason, we first will read the reason and then I will explain you. Nowadays the phages are thought to be the best therapeutic agent to treat the infections of bacteria which are becoming drug resistant. Follow me. What is the meaning? Now all of you know that the penicillin drug was discovered by Alexander Fleming. When he discovered the drug, at that time the organism which are inhibited by the presence of the penicillin was the Staphylococcus aureus, and at that time 100% Staphylococcus aureus get killed due to the presence of penicillin. But nowadays, if you treat the penicillin to the Staphylococcus aureus, many organisms, they are becoming resistant to that drug. And thus, it is very difficult to treat such a patient which are infected with such organism. ह्याचा नीट अर्थ समजावून घ्या. अलेक्झांडर फ्लेमिंगने जेव्हा पेनिसिलिनचा शोध लावला त्यावेळेला फ्लेमिंगची जी प्लेट होती त्या प्लेटवर सेंटरला पेनिसिलियम ह्या फंगसची ग्रोथ आली होती आणि त्याच्या कडेनी झोन ऑफ इनहिबिशन दिसला होता. त्याच्या प्लेटवरचे बाजूचे सगळे 100% स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टेरिया मरून गेले होते. पण तेच प्रॅक्टिकल तुम्ही आज करायला घेतलं, तुम्ही पेनिसिलिन सेंटरला प्लेटला ठेवलं. मला वाटतंय गेल्या वर्षी कदाचित तुम्हाला हे प्रॅक्टिकल झालं असेल, इफेक्ट ऑफ पेनिसिलिन ऑन द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. तर सेंटरला तुम्ही ठेवलेल्या डिस्क भोवती जेव्हा झोन येतो, जेव्हा बॅक्टेरिया मरतात, त्यातले काही बॅक्टेरिया जिवंत राहतात इन प्रेझेन्स ऑफ पेनिसिलिन. आणि असं का होतंय? कारण बॅक्टेरिया काय व्हायला लागलेले आहेत? दे आर बिकमिंग ड्रग रेझिस्टंट. आता हे मी तुम्हाला उदाहरण देते. कधीही आपण एखाद्या शत्रूवर म्हणजे किंवा एखाद्या माणसावर आपण विनाकारण हात उगारला तर तोही आपल्यावर काहीतरी शस्त्र किंवा निदान त्याचा हात उगारल्याशिवाय राहत नाही. तसं पेनिसिलिन हे ड्रग आपण माणसाने शोधून काढलं आणि ते स्टॅफिलोकोकस ऑरियसवर टाकायला लागलो. पण स्टॅफिलोकोकस ऑरियसनी सुद्धा काय प्रयत्न केलाय? त्याच्या विरुद्ध त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे ते सुद्धा आता ते निष्फळ व्हायला लागले. अँटीबायोटिकचा काही उपयोग होईना झालाय. पण असे बॅक्टेरिया जेव्हा आपल्याला इन्फेक्शन करतात त्यावेळेला आपल्याला ट्रीटमेंट देणं फार अवघडून बसतं. बरेचसे ड्रग्ज आहेत, बरेचसे बॅक्टेरिया आहेत. फॉर एक्झाम्पल टीबीचा बॅसिलस असेल, तो सुद्धा आता अनेक ड्रग रेझिस्टंट झालेला आहे. स्टॅफिलोकोकस ऑरियस असेल किंवा अनेक आहेत तसे. मग ह्या बॅक्टेरियांना ट्रीटमेंट करायची वेळ आली
तर आपल्याला आत्ताच आपण बघितलं बॅक्टेरियोफाजेस काय करतात, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात आणि त्या बॅक्टेरियाला तोडून मोडून मारून टाकतात. मग आपण अँटीबायोटिकच्या ऐवजी फाजेस जर वापरले तर इट कॅन बी यूज ॲज अ थेरोपॅटिक एजंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ थेरोपॅटिक एजंट? दॅट इज द ड्रग. आपण त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट ते ड्रग म्हणून आपण वापरू शकणार आहोत. अँड देअरफॉर व्हेन वी वॉन्ट टू आयसोलेट अँड कल्टिवेट द बॅक्टेरियोफाज इन द लॅबोरेटरी. आणि आता MSc ला जर तुम्ही आलात तर अजून एक प्रॅक्टिकल असणार आहे, टू स्टडी द इफेक्ट ऑफ म्युटाजेनिक एजंट ऑन प्लाक मॉर्फोलॉजी अँड क्रॉस इन्फेक्टिव्हिटी स्टडी. मला असं वाटतं गेल्या वर्षी तुम्ही लॅक निगेटिव्ह म्युटंटचं प्रॅक्टिकल केलंय, म्हणजे तुम्हाला म्युटेशन म्हणजे काय, म्युटाजेनिक एजंट म्हणजे काय माहिती आहे. तर तो जो UV हा रे आपण वापरून कोलायवर आपण लॅक निगेटिव्ह बॅक्टेरिया मिळतायत का बघायचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने आपल्याला फाजेसची जी मॉर्फोलॉजी आहे प्लाकची, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आधी फाजेस लॅबमध्ये ग्रो करायला लागतील. त्यामुळे पहिला पॉइंट माझा आता सांगून झालाय, परत एकदा इन शॉर्ट मी रिवाइज करते. प्रश्न असा आहे, व्हाय टू आयसोलेट अँड कल्टिवेट द बॅक्टेरियोफाजेस. आपण का बरं असले उद्योग करत बसायचं, लॅबोरेटरीमध्ये बॅक्टेरियोफाज का ग्रो करायचे, का आयसोलेट करायचे, नेचरमधनं जाऊन का आणायचे. तर हे आपल्याला ह्याची 3 कारणं सांगितलेत की तुम्हाला जर रिसर्च करायचं असेल, डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल, त्याची मल्टिप्लिकेशन सायकल कशी होते, त्याचं जेनेटिक्स कसं आहे, बॅक्टेरियाच्या सेलवर त्याचा इफेक्ट कसा होतो, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा झाला तर तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये आधी ते फाज आयसोलेट करावे लागतील, ग्रो करावे लागतील. जसं मी उदाहरण दिलं होतं रॅबिटचं, सशाचं, त्या पद्धतीने तुम्हाला जर ते फाज लॅबमध्ये ग्रो करता आले तरच त्याचा अभ्यास करता येणार आहे. दुसरं एक रिझन मी तुम्हाला सांगितलं, काही बॅक्टेरिया हे ड्रग रेझिस्टंट व्हायला लागलेत. पूर्वी कुठलंही औषध दिलं की छोट्याशा इव्हन आपल्या घरगुती जे आजीचा बटवा आपण म्हणतो, त्या बटव्यातील कुठल्याही एखाद्या ड्रगनी पटकन बरं वाटायचं. आता कितीही भारी भारीतली औषधं दिली तरी पेशंट बरे होत नाहीयेत. याचं कारण आपण जसं त्याच्यावर अँटीबायोटिक शोधला तसा बॅक्टेरियानी पण त्याच्या विरुद्ध लढण्याचा मार्ग शोधला आहे. आणि त्यामुळे अनेक पेशंट हे त्याच्यामुळे दगावतायत त्या इन्फेक्शनमुळे. आणि म्हणून त्या अँटीबायोटिकला पर्याय म्हणून आपण फाजचं सस्पेन्शन देऊ शकतो आणि मग त्याच्यापासून इन्फेक्शन पासून क्युअर मिळू शकेल. म्हणून आपल्याला ते फाजेस आयसोलेट केले पाहिजेत, कल्टिवेट केले पाहिजेत. आणि तिसरं, ऍज अ प्रॅक्टिकल पर्पज आपल्याला त्याच्यावर एखाद्या म्युटाजेनिक एजंटचा इफेक्ट कसा होतो हे जर अभ्यास करायचा असेल तर आधी त्यांना आपल्याला लॅबमध्ये ग्रो करावं लागेल आणि मग त्यांचं कल्टिव्हेशन आयसोलेट करावं लागेल आणि मग कल्टिव्हेशन करावं लागेल. मला असं वाटतं की हा तुम्हाला पॉइंट समजला असेल. थोडस पुढे जाऊया. Now what is the method of isolation of bacteriophage? We'll see one by one. पहिली गोष्ट आहे, the bacteriophages as a being virus, they have property of host dependence, and so they can't be cultivated in the laboratory on the synthetic media. They need a relevant host or the bacteria for the cultivation. आता अर्थ समजावून घ्या. SY पर्यंत तुम्ही अनेक प्रॅक्टिकल केली. फॉर एक्झाम्पल FY ला तुम्ही स्टॅफिलोकोकस ऑरियसचं किंवा कोलायचं आयसोलेशनचं प्रॅक्टिकल केलं. तुम्ही शुगर फर्मेंटेशनची ट्यूब गेल्या वर्षी पॅथोजन मध्ये करून बघितली. गेल्या वर्षी अनेक बायोकेमिकल टेस्ट केल्या. ह्या सगळ्या टेस्ट तुम्हाला का करता आल्या? कारण बॅक्टेरिया त्या लॅबोरेटरी मीडियमवर, सिंथेटिक मीडियमवर, मग भले ट्यूब मध्ये असेल, ब्रॉथ मध्ये असेल, प्लेट मध्ये असेल, लिक्विड मीडियम असेल, सॉलिड मीडियम असेल, त्याच्यावर बॅक्टेरिया ग्रो होत होते. त्यांना सिंथेटिक पदार्थ जे होते ते चालत होते. तसं बॅक्टेरिया फाजेसचं नाहीये. त्यांना काय लागणार आहे? दे आर ऑब्लिगेटरी इंट्रासेल्युलर पॅरासाइट होस्ट डिपेंडंट आहेत ते. त्यामुळे लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला जर ते ग्रो करायचे, आयसोलेट करायचं असेल तर त्याच्यासाठीचा असलेला रिलेव्हंट होस्ट जो आहे, फॉर एक्झाम्पल कोलिफाज आयसोलेट करायचे, नावच त्याचं सांगतं कोलिफाज म्हणजे फाजेस इन्फेक्टिंग कोलाय, तर तुम्हाला कोलाय हा रिलेव्हंट होस्ट लागेल.
तुम्हाला समजा साल्मोनेलाचा फाज आहे, P22 फाज ग्रो करायचा असेल, आयसोलेट करायचं असेल, तर त्याच्यासाठी असणारं साल्मोनेलाचं कल्चर तुम्हाला लागेल. ह्या पद्धतीने त्याचं स्पेसिफिक रिलेव्हंट होस्ट बॅक्टेरियाचं कल्टिव्हेशन आधी लॅबोरेटरीमध्ये करून घ्यावं लागेल. तर आणि तरच तुम्हाला हे ग्रो करता येतील. कुठल्याही भारीतलं चॉकलेट अगार, ब्लड अगार, अगदी तुम्ही भारीतली मीडियम जरी खायला दिले तरी फाजेस ग्रो होऊ शकणार नाहीत जोपर्यंत त्यांचा होस्ट तिथे असणार नाही. तोपर्यंत होस्ट ग्रो करा, त्याच्यावर बॅक्टेरियोफाजेस टाका, ते लगेच ग्रो होतील. हा पॉइंट समजलाय का? बघा परत एकदा बघा, बॅक्टेरियोफाजेस कसे आहेत? दे आर होस्ट डिपेंडंट. होस्ट शिवाय ते जगू शकत नाहीत, ते परावलंबी आहेत. आणि जोपर्यंत त्यांचा होस्ट लॅबोरेटरीमध्ये येणार नाही तोपर्यंत ते वाढू शकणार नाहीत. कुठलंही कितीही भारीतलं सिंथेटिक मीडियम तुम्ही दिलं तरी ते जगू शकणार नाहीत. त्यांना त्यांचा रिलेव्हंट होस्ट लागणार आहे. देअरफॉर दे नीड द रिलेव्हंट होस्ट. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला पाहिजे देअर रिलेव्हंट होस्ट. Now for the isolation of bacteriophages, the most important thing is the sample selection. Selection of sample is very important. And one should use the source where the host is naturally present. For example, isolation of coliphage sewage sample is used. आता हा पॉइंट मी नीट समजावून सांगते. आपल्याला नेचरमध्ये जाऊन बॅक्टेरियोफाजेस आयसोलेट करायचे आहेत. तर तुम्ही नेचर मधनं काय आणाल? माती आणाल, पाणी आणाल, दूध आणाल, का हवेमध्ये बघाल? कुठली गोष्ट आपण आणली पाहिजे ऍज अ सॅम्पल, हे महत्वाचं आहे. ई कोलायचं तुम्हाला आयसोलेशन करायचं असेल तर तुम्ही डोमेस्टिक सिवेज वापरलं पाहिजे. कारण डोमेस्टिक सिमेज मध्ये सांडपाण्यामध्ये फिसेस असतात आणि तुमच्या आमच्या इंटेस्टाईन मध्ये फिसेस इकोलाय असल्यामुळे आपल्या फिसेस मध्ये ते इकोलाय असतात. त्यामुळे फिकल सॅम्पल सिवेज तुम्ही वापरता. त्याच पद्धतीने कुठलं सॅम्पल बॅक्टेरियोफाजेससाठी तुम्ही वापराल? जिथे त्यांचा होस्ट भरपूर प्रमाणात आहे. जर आपल्याला खायला प्यायला दिलं नाही तर आपण जगू शकत नाही. तसं बॅक्टेरियोफाजेस आहेत, त्यांना जगण्यासाठी त्यांचा होस्ट लागतो आणि त्यामुळे जिथे जिथे होस्ट असेल तिथे तिथलं सॅम्पल तुम्ही वापरलं पाहिजे. म्हणून एक उदाहरण दिलंय मी तुम्हाला. कोलिफाजचं आयसोलेशन करायचं असेल तर तुम्हाला सिवेज सॅम्पल वापरणं सोपं आहे, सहज आहे. याचं कारण कोलिफाज म्हणजे फाजेस इन्फेक्टिंग इकोलाय, and E. coli is always present in the domestic sewage sample, and therefore if you want to isolate the coliphage you can select the sewage sample. I will give you one more example. तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षी FY ला BSc पार्ट फर्स्ट ला बॅसिलसचं आयसोलेशन तुम्ही केलेलं होतं. मग हा बॅसिलस जो ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम मातीत भरपूर प्रमाणात असतो. मग तुम्हाला इफ यू वॉन्ट टू आयसोलेट द बॅक्टेरियोफाजेस अगेन बॅसिलस, देन यू कॅन सिलेक्ट द सॉइल सॅम्पल. लाईक इट व्हॅरीज विथ द फाज. जसा फाज बदलेल तसं आपल्याला ते सॅम्पल पण बदलेल. जिथे नॅचरली होस्ट आहे ते सॅम्पल आपल्याला घ्यावं लागणार आहे. Now we'll see one more thing. What is the procedure for the isolation of phages? Phagesच्या आयसोलेशन साठी काय प्रोसिजर आहे? तर ही तुम्हाला मी डिटेल सांगण्यापूर्वी आपण थोडंसं काय करूया, फाजेसची लायटिक सायकलचा अभ्यास करूया थोडासा. म्हणजे मी जर बोर्ड मध्ये असते तर तुम्हाला ती काढून डायग्राम दाखवली असते, पण इथे आता आपल्याकडे ते शक्य नाहीये. तर मी तुम्हाला थोडीशी प्रोसिजर त्याची हाऊ द फाज गेट अफेक्ट द होस्ट सेल हे आपल्याला थोडंसं बघावं लागेल. द बॅक्टेरियोफाजेस अँड द होस्ट त्यांचा जो आहे त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला काय व्हायला पाहिजे? दॅट फाज शुड गेट अ फर्म अँड फिक्स कॉन्टॅक्ट विथ द होस्ट सेल. And the procedure by which there is a firm and fixed contact of the phage to the host cell, it is called as the adsorption. हा जो फाज आहे आणि माझा एक हात म्हणजे होस्ट सेल आहे, ह्या दोन्ही ही जे फाज आहे हा होस्ट सेलला चिकटला, फर्मली बाइंड झाला तरच पुढची लायटिक सायकल होणार आहे. आणि फॉर दॅट पर्पज ही जी आहे असं होणार नाही की एकमेकाला असे चिकटले म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आले की लगेच चिकटला जाईल. देअर शुड बी अ चान्स. इट इज अ चान्स इव्हेंट अँड इट इज अ
कोलिजन प्रोसिजर, एकमेकावर ते असे धडकत राहतील आणि ते धडकत त्या एकमेकांवर राहिले तर कधीतरी एखादा फाज या होस्ट सेलवर अटॅच होऊ शकेल, फर्मली बाइंड होऊ शकेल. आणि ते बाइंड करण्यासाठी फाजच्या टोकाला, टेलला टेल फायबर, टेल पिन्स असतात, त्याच्या मदतीने ते होस्ट सेलला घट्ट धरून ठेवतात. आणि ही जी कोलिजन आहे, हा कोलिजनचा रेट कधी वाढेल, जेव्हा तिथे वेन देर इज अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बोथ. जेव्हा फाजही भरपूर नंबर मध्ये असतील, होस्टही भरपूर नंबर मध्ये असतील, तर धडकाधडकी व्हील आणि तरच ऍडसॉर्प्शन होणार आहे. एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल, अगदी रस्ता तसा निर्मनुष्य आहे. फॉर एक्झाम्पल, आपलं लॉकडाऊन पिरियड आहे असं इमॅजिन करा, की जो आता तुम्हाला फार फॅमिलियर आहे. आणि रस्त्याने तुम्ही चाललाय, कुठेतरी टोकाला एखाद दुसरा माणूस आहे आणि आपण एका टोकाला चाललाय, तर कधीही धडकाधडकीची शक्यता फार कमी आहे. परंतु तेच आपलं वायसीचं गेट आठवा, कॉलेज सुटलंय आणि आपण बाहेर सगळा लोंढा बाहेर पडतोय, किंवा एखाद्या थिएटर मधनं आपल्याला बाहेर पडायचंय, डोअर उघडलेला आहे, तर आपले चान्सेस कोलिजनचे वाढतील. आणि कोलिजनचे चान्सेस वाढले की ऍडसॉर्प्शनचा रेट वाढेल. तर त्या पद्धतीने पहिली गोष्ट म्हणजे तो फर्म फिक्स कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे बिटवीन द होस्ट सेल अँड द फाज. आणि कुठल्याही काही प्रकाराने एकदा तो फाज आणि होस्ट यांचे एकमेकांशी ते चिकटले, देन व्हॉट हॅपन, दॅट फाज it will inject it nucleic acid in the host cell. तो तुम्ही गेल्या वर्षी लायसोजेनी कदाचित शिकला असाल, तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जिनोम त्याचा सोडतो. आणि मग तो जिनोम काय करतो, त्या होस्टचा सगळा चार्ज घेतो. आलेला पाहुणा आहे तो त्या घरामध्ये घुसल्यावर तिथला सगळा चार्ज घेतो. त्या घरामधला जो मेन आहे, हेड ऑफ द त्या घराचा आहे, डीएनए आहे, त्याचा आत्मा आहे, त्याला तोडून मोडून टाकतो आणि स्वतःच्या जिनोमच्या कॉपीज काढतो, स्वतःच्या हेडच्या कॉपीज काढतो, टेलच्या कॉपीज काढतो, टेल फायबर, टेल पिन्स असं सगळ्या एकमेक कॉपी काढून तो एकमेकांच्या बरोबर अझेम्बली म्हणतात, एकमेकांबरोबर फ्यूज होतात. त्यामुळे एक हेड, एक टेल, टेल फायबर, टेल पिन्स, बेसल प्लेट, टेल शीथ असे सगळ्यांचे एकमेकांबरोबर कॉम्बिनेशन होऊन एक जिनोम कॉपी त्याच्यामध्ये जाऊन एक मॅच्युअर फाज तयार होतो. मग आपण असं इमॅजिन करूया, एक फाज आहे, एका होस्ट सेलला त्यांनी इन्फेक्ट केलंय, 25 फाजेस बाहेर पडले, म्हणजे एका होस्ट फाज पासून 25 फाजेस बाहेर पडलेत. मग हे 25 फाजेस काय करतील, शेजार पाजारच्या 25 होस्ट सेलला धरतात. ती परत सगळी सायकल व्हील की ऍडसॉर्प्शन, पेनिट्रेशन, डीएनए रेप्लिकेशन, फॉर्मेशन ऑफ हेड, टेल, टेल फायबर असं सगळे ह्या 25 सेल्स मध्ये घडेल. त्या 25 गुणिले 25 म्हणजे 625 फाजेस बाहेर पडतील आणि ते परत आजूबाजूला धरतील. अशी ही मल्टिप्लिकेशनची सायकल होत राहणार आहे. ही बेसिक गोष्ट तुम्हाला समजली तर आपल्याला त्याची प्रोसिजर बद्दल माहिती घेता येईल. विल सी वन बाय वन. First is the sample collection. For the isolation of phages, the first thing you do is the sample collection. Just now I had explained that the sample that you are going to select, it depends upon the type of phage. And that is when the phage, the host for that phage is there, then you can select that sample. For example, if you want to isolate the coliphages, you can select the sewage. If you want to isolate the phages of the bacillus, you can select the soil sample. And therefore, in order to increase the chances of isolation, what we have to do, म्हणजे एक असं जायचं, एक छोटीशी ट्यूब भरून तिथनं सॅम्पल घेऊन आलो तर आपल्या प्रॅक्टिकलचा रिझल्ट येईल असं सांगता येत नाही. आणि म्हणून आपण काय करायचंय, फ्रॉम द सेम प्लेस यू हॅव टू सिलेक्ट मेनी सॅम्पल्स फ्रॉम द सेम लोकेशन. आणि ते आणताना सुद्धा असं कुठलं तरी एखादं कंटेनर आपल्याला घेऊन जायचं नाही. वी हॅव टू यूज द स्टराईल कंटेनर, then go to that area location, collect the different sample from that same location and then bring it to the laboratory. And then पुढचं वाक्य महत्वाचं आहे, preserve at 4 degrees Celsius if not immediately used. म्हणजे आज आपण दिवसभरात काम करायला लागलोय, आज बुधवार आहे, सॅम्पल कलेक्शनला आपण गेलो आणि सॅम्पल घेऊन कॉलेजमध्ये यायला संध्याकाळी 4:30-5 झाले, तर आपण दुसऱ्या दिवशी गुरुवारी ते काम करणार आहोत.
तर त्यावेळेला ते सॅम्पल आपल्याला रेफ्रिजरेट करावं लागेल अँड देन वी कॅन यूज इट. परत एकदा लक्ष द्या, आपण काय करतो आहोत. वी आर गोइंग टू स्टडी द प्रोसिजर फॉर आयसोलेशन ऑफ फाजेस. देर आर मेनी स्टेप्स. First step I had explained the sample collection. That is, in order to increase which sample we have to select, it depends upon the type of fudge. The host, where the host is present for that fudge, then you should select that sample. And how the collection is done, what for that purpose, you have to take the sterile containers, anek घ्यायचे, go to that place and bring many sample from the same location at the different places. एखाद्या तळ्यातलं पाणी आणणार असू तर त्या तळ्याच्या वेगवेगळ्या एरियामधनं आपण ते पाणी थोडं 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 घेऊन यायचं लॅबोरेटरीमध्ये. and we have to preserve it at 4 degrees Celsius if not immediately used. लगेच जर तुम्ही वापरणार असाल तर काही गरज नाही, पण if it is not immediately used, you have to preserve it. न आता नीट लक्ष द्या. असं इमॅजिन करूया, आपल्याला कोलिफाज आयसोलेट करायचे आहेत आणि आपण सीवेज सॅम्पल आणले. नाउ दॅट सीवेज सॅम्पल तुम्हाला डोमेस्टिक सीवेज म्हणजे आपल्या घरामधून आपल्या टॉयलेटमधून बाहेर पडणारं सांडपाणी आहे. आणि हे सांडपाणी असणार आहे. त्या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतील, अनेक प्रकारचे व्हायरसेस असतील. मग जे जे बॅक्टेरिया आहेत त्या अनेक प्रकारचे फाजेस त्याच्यामध्ये असतील. अनेक मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स म्हणजे ह्या पद्धतीने असू शकतील. सम अल्गी लाईक प्लांट मटेरियल मे बी देअर. मग ह्या सगळ्यामधून आपल्याला व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू आयसोलेट ओनली द फाज ऑफ अवर इंटरेस्ट. ह्या सगळ्या गर्दीमधून आपल्याला कोण काढायचं आहे बाजूला, वी हॅव टू सेपरेट इट द डिझायर्ड स्पेसिफिक फाज. आणि आपल्याला फाज पाहिजे, व्हायरस पाहिजेत, अदर बॅक्टेरिया किंवा अदर ॲनिमल प्लांट हे सगळे आपल्याला मारले पाहिजेत, तर आणि तरच व्हायरसेस आणि फाजेस जिवंत राहतील. आणि therefore आपण वाक्य लिहिलंय, इन ऑर्डर टू मेक द सॅम्पल फ्री फ्रॉम अदर लिव्हिंग फॉर्म इन्क्लुडिंग बॅक्टेरिया, इट इज ट्रीटेड केमिकली और फिजिकली. ते सॅम्पल तुम्ही आणल्यानंतर त्याच्यामधून इतर अनाहूत पाहुणे जे बरोबर आलेले आहेत, इतर बॅक्टेरिया आलेत, इतर काही ॲनिमल आलेले आहेत, प्रोटोझोन्स आलेले आहेत, काही अल्गी सारखे आहेत, फंजाय आहे, हे सगळे आपल्याला बाजूला काढायचे आहेत. आणि फक्त व्हायरसेस फाजेस जिवंत राहिले पाहिजेत. आणि म्हणून ते सॅम्पल आपण काय करू शकतो, यू हॅव टू ट्रीट आयदर केमिकली or physically. First we'll focus the chemical used is the chloroform. पहिल्या सुरुवातीला क्लोरोफॉर्म हे केमिकल वापरतात. मी हा पॉइंट तुम्हाला आधी सांगते आणि परत एकदा आपण शॉर्टली पहिल्यापासून रिवाइज करूया. वी कॅन रिकॉल इट. Now we'll see the importance of chloroform, why chloroform is used. The chloroform is the lipid solvent. Meaning is that it is a solvent in which lipid get dissolved. याच्यामध्ये लिपिड सगळे डिझॉल्व्ह होऊन जातात. आणि व्हायरसेसचं स्ट्रक्चर मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, फाजेसचं स्ट्रक्चर सांगितलं, बाहेर आता तुम्हाला दाखवलं तसं हे टेल फायबर हे सगळं प्रोटीनचं आहे आणि आत फक्त DNA आहे. तसंच अनेक व्हायरसेस आहेत, बाहेरचं प्रोटीनिक कोट असणार आहे आणि आत व्हायरसचा जिनोम असणार आहे, मे बी DNA और RNA. द व्हायरसेस, द फाजेस, दे टोटली लॅक द लिपिड. त्यांच्यामध्ये लिपिड असत नाही. अँड ॲज द लिपिड गेट डिझॉल्व्ड, द बॅक्टेरियल सेल, तुम्ही FY ला सायटोलॉजी शिकलेले आहात, त्या बॅक्टेरियल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन आठवून बघा, फॉस्फोलिपिड बायलेअर इन विच प्रोटीन्स आर एम्बेडेड. आणि त्यामुळे ह्या ते लिपिड जे आहे सेल मेम्ब्रेनला आपण अल्टिमेट ऑर्गॅनेल म्हणलंय. बॅक्टेरियल सेलचा फ्लॅजेला तोडून टाका, तो पोहायचा पळायचा राहील. त्याचा पिलाय काढून टाका, अडहेअर करायचा राहील. सेल वॉल काढून टाका, त्याचा शेप जाईल. कॅप्सूल काढून टाका, त्याची प्रॉपर्टी जो रेझिस्टन्स आहे ती जाईल, व्हिरुलन्सची प्रॉपर्टी जाईल. पण तुम्ही सेल मेम्ब्रेनच त्याचं तोडून टाकलं
तर सेल जिवंत राहणार नाही, आतला आत्मा तो उघडा पडेल आणि बॅक्टेरिया मरून जातील. आणि त्याच पद्धतीने कुठलीही अॅनिमल सेल असेल, कुठलीही प्लांट सेल असेल, ह्या सगळ्यांच्याकडे सेल मेम्ब्रेन आहे की ज्याला अल्टिमेट ऑर्गॅनेल म्हणतात. ते जर मरून गेलं, ते जर तुटून गेलं तर कुठलीही लिव्हिंग गोष्ट जिवंत राहू शकणार नाही. परंतु फाजेस किंवा व्हायरसेस कसे आहेत, त्यांच्याकडे लिपिड असत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड द सिलेक्टिव्ह बॅक्टेरिसिडल एजंट. हा नेहमी एमसीक्यू ला येणारा प्रश्न आहे. माझ्या लेक्चरला तुम्ही बसाल तर मी एमसीक्यूचे अनेक प्रश्न सांगत असते. मी FY पासूनच्या मुलांना सांगते, वहीतल्या शेवटची 1-2-4 पानं सोडायची आणि त्याच्यामध्ये मी सांगते ते एमसीक्यू टाईपचे प्रश्न लिहून घ्यायचे. डॅश इज द सिलेक्टिव्ह बॅक्टेरिसिडल एजंट युज्ड फॉर द आयसोलेशन ऑफ फाजेस. तुम्हाला वेगवेगळे इतर पर्याय दिले जातील आणि त्यातला एक पर्याय असेल क्लोरोफॉर्म. आता प्रश्न असा आहे, क्लोरोफॉर्मच का? अल्कोहोल हा सुद्धा लिपिड सॉल्व्हंट आहे. तुम्ही FY ला ग्रॅम स्टेनिंग शिकला आहात आणि ह्या ग्रॅम स्टेनिंग मध्ये आपण अल्कोहोल हे डिकलरायझिंग एजंट म्हणून वापरलेलं आहे की जे अल्कोहोल सेल मेम्ब्रेन मधलं जे लिपिड आहे ते डिझॉल्व्ह करतं आणि त्यामुळे त्या पोर साईज वाढतात आणि त्याच्यामधून क्रिस्टल व्हायोलेट आयोडीन कॉम्प्लेक्स बाहेर येतो, सेल वॉल मध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं की काउंटर सेल त्याच्यावर जाऊन बसतो. परंतु आपण इथं अल्कोहोल न वापरता क्लोरोफॉर्म वापरला आहे. याचं कारण आपल्याला बघायला पाहिजे. हा जो क्लोरोफॉर्म आहे हा सर्व बॅक्टेरियांना, इतर सर्व सजीवांना मारणारा आहे आणि हा क्लोरोफॉर्म तुम्ही त्यांना ट्रीटमेंट केली की त्या ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्हाला इतर सगळे प्राणी म्हणजे अॅनिमल, बॅक्टेरिया सगळे मारून टाकल्यावर तो क्लोरोफॉर्म पण काढून टाकायची प्रोसिजर करावी लागते आणि म्हणून तो आपल्याला इझी रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला क्लोरोफॉर्म वापरायला पाहिजे. एक एक बघूया हाऊ इट इज ॲडव्हान्टेज. पहिली गोष्ट आहे, इट इज हेवियर. तुम्ही जर बघितलं असेल तर क्लोरोफॉर्म घ्या एका ट्यूब मध्ये आणि एका ट्यूब मध्ये अल्कोहोल घ्या, दोन्ही मध्ये पाणी घाला, काय होईल? अल्कोहोल मध्ये तुम्ही पाणी घेतलं, दारू पिणारी माणसं आपण बघितलीत, ते अल्कोहोल पित राहतात आणि त्याच्यात पाणी घालून डायल्यूट करून पितात. असं अल्कोहोल एका बाजूला आणि पाणी एका बाजूला असं होत नाही, ते त्यात विरघळून जातं अल्कोहोल, डायल्यूट होतं अल्कोहोल, दारू डायल्यूट होते. पण क्लोरोफॉर्मचं तसं नाही, हे इममिसिबल आहे, हे सेपरेट राहतं आणि हेवियर आहे, त्यामुळे बेसला बसतं, खाली सेटल होऊन जातं आणि ते खाली सेटल झाल्यामुळे आपल्याला ते सहज सेपरेट करता येतं. सेटल झालेला पदार्थ आहे तर तो खाली ठेवून आपल्याला ट्यूब मधलं वरचं कंटेंट ओतून घेता येऊ शकतो आणि पाण्यामध्ये विरघळत नसल्यामुळे तो सेपरेट राहू शकतो. आणि नंतर हा जो क्लोरोफॉर्म आहे हा आपल्याला तो काढून टाकण्यासाठी आपल्याला ती ट्यूब प्रोसिजर मध्ये पुढे बघूया. 40 डिग्री सेल्सिअसला आपण जरी ती ट्यूब ठेवली तरी क्लोरोफॉर्म सगळा इव्हापरेट होऊन जातो, निघून जातो आणि आपल्याला फक्त त्या फाजेसचं व्हायरसचं सस्पेन्शन मिळू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर ते फाजेस, व्हायरसेस पण मरून जातील, पण ते इतक्या कमी टेम्परेचरला इव्हापरेट होतं, क्लोरोफॉर्म काढणं सोपं होतं, म्हणून आपण क्लोरोफॉर्म वापरलाय. आतापर्यंत मी जो पॉइंट सांगितले त्याचे आपण इन शॉर्ट मी परत एकदा तुम्हाला रिकॉल करून देते. आपण असं पहिला हा पॉइंट घेतला की आपल्याला कॉलीफाज किंवा बॅक्टेरियोफाजचे आयसोलेशन आणि कल्टिवेशन का करायचं लॅबोरेटरीमध्ये, हा पहिला पॉइंट बघितला. सर्वांनी थोडंसं आठवा काय केलंय आपण. मी जनरली काय करते, मुलांनाच विचारते, पण आता मी तुम्हाला विचारू शकत नाही त्यामुळे मीच सांगते उत्तर. पहिलं म्हणजे एखादा रिसर्च करणाऱ्या माणसाला, सायंटिस्टला फाजचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्या पद्धतीचा फाज आधी लॅबमध्ये ग्रो केला पाहिजे. उदाहरण लगेच रॅबिटचं आठवायचं. दुसरं आपण बघितलंय की अनेक बॅक्टेरिया ड्रग रेझिस्टंट व्हायला लागले आहेत, साध्या साध्या आजारांनी माणसं मरायला लागलेली आहेत, अनेक औषधं निष्प्रभ व्हायला लागली आहेत.
मग त्याच्याऐवजी त्या औषधाऐवजी आपण फाजेसची जर त्यांना ट्रीटमेंट दिली तर कदाचित असं होईल की त्या फाजेसमुळे बॅक्टेरिया मरतील आणि आपल्याला बरं वाटायला लागेल. हा आपल्या मेडिसिन पर्पजसाठी आपण वापरू शकतो. तिसरा उपयोग मी तुम्हाला सांगितला त्याचा म्युटाजेनिक इफेक्ट त्याच्यावर कसा होतो युव्ही रेजचा किंवा एखादा म्युटाजेनिक एजंटचा, त्याचा अभ्यास करायचा असेल तर आधी आपल्याला फाज लॅबोरेटरीमध्ये पाहिजे. मग आपण मेथड आपण बघतोय आयसोलेशन करण्यासाठी. तर पहिली गोष्ट आहे ती आपल्याला लॅबोरेटरीमध्ये फाज ट्यूबमध्ये फ्लास्कमध्ये असा वाढवता येणार नाही. आपल्याला काय लागेल त्याचा होस्ट लागेल. म्हणून उदाहरणं मी दिली, तुम्हाला कोलिफाज आयसोलेट करायचं असेल तर कोलाय पाहिजे रिलेव्हंट त्याचा होस्ट लॅबोरेटरीमध्ये ग्रो करावा लागणार आहे. आणि दुसरं आयसोलेशन ऑफ बॅक्टेरियोफाजसाठी सॅम्पल तुम्ही कुठलं सिलेक्ट करणार आहे याला अत्यंत महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. एक्झाम्पल कोलिफाज करायचं असेल तर डोमेस्टिक सिवेज वापरायचे आणि तुम्हाला बॅसिलसचं करायचं असेल तर माती वापरायची आहे. मग आपण प्रोसिजर बघितली. प्रोसिजर मध्ये आपण एकदा का कुठलं सॅम्पल घ्यायचं हे आपलं फिक्स झालं की आपल्याला ते सॅम्पल आणायसाठीची प्रोसिजर बघतोय. सॅम्पल कलेक्शन कसं करायचं ते कलेक्शनसाठी तुम्हाला काय लागेल, स्टराईल एखादा कंटेनर लागेल आणि तो कंटेनर जाऊन त्या विहिरीमधून नदीतून पाण्यातून किंवा मातीमधनं तुम्ही आणाल तेव्हा एका एरियातनं एकच फ्लास्क घेऊन एकच बही घेऊन चालणार नाही, एकच बॉटल नेऊन चालणार नाही. अनेक कंटेनर स्टराईल न्यावे लागतील, अनेक सॅम्पल एका लोकेशन मधनं आणावे लागतील आणि ते तुम्हाला 4 डिग्रीला प्रिझर्व करून ठेवावं लागेल, कुलिंग करून ठेवावं लागेल इफ नॉट इमिजिएटली युज्ड. मग आपण पुढचा पॉइंट बघतोय की त्याची प्री ट्रीटमेंट का करायची, कशी करायची हे आपण बघितलं. परत एकदा हा मुद्दा मी समजावून सांगते. आपण जे सॅम्पल आणले, फॉर एक्झाम्पल आपण डोमेस्टिक सिवेज आणलंय तर त्या सिवेज मध्ये आपल्याला हवे असणारे फाजेस तर असतीलच असतील, पण त्याचे होस्ट जो आहे तो बॅक्टेरिया असेल. म्हणजे कोलिफाज असेल तर इकोलाय तिथे असेल. त्याच्याबरोबर एखाद्याला साल्मोनेलाचं इन्फेक्शन त्या गावात झालंय, तुम्ही विहिरीतनं ते पाणी आणलंय आणि त्या विहिरीच्या पाण्यामध्ये त्या शहरातलं सांडपाणी विहिरीतनं तुम्ही आणलेलं आहे, तिथं सांडपाणी आणलंय की एखाद्या पेशंटला टायफॉइड झाला असेल तर ते टायफॉइडचे बॅसिलस त्याच्यात असतील, डिसेंट्री झाली असेल तर त्याचे बॅक्टेरिया असतील, एखाद्याला कावीळ झाली असेल तर कावीळचे व्हायरस त्याच्यामध्ये असतील. आणि त्यामुळे तुमच्या सॅम्पलमध्ये तुम्हाला हवा आहे तो एक आणि एकच फाज असेल असे नाही, तर त्याच्यामध्ये इतर फाजेस, इतर व्हायरसेस, इतर बॅक्टेरिया आणि त्याच्याबरोबर जे काही त्याच्यामध्ये स्मॉल मायक्रोस्कोपिक काही अॅनिमल्स असतील, काही प्रोटोझोन्स असतील, अल्गी असतील, काही फंजाय असतील, असे सगळ्याचे मिळून ते मिक्सचर असणार आहे. पण त्याच्यामधनं आपल्याला कोण बाजूला करायचंय, फक्त आपल्याला हवा आहे, आपल्याला डिझायर आहे तो एकच एकच फाज बाजूला करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला केमिकल किंवा फिजिकल ट्रीटमेंट द्यावी लागेल. त्यातल्या पहिली केमिकल ट्रीटमेंट आपण बघितली, जनरली क्लोरोफॉर्म वापरलं जातं. क्लोरोफॉर्म काय आहे, लिपिड सॉल्व्हंट आहे, त्याच्यामध्ये लिपिड डिझॉल्व्ह होतात, बॅक्टेरिसिडल एजंट आहे आणि त्याचे ऍडव्हान्टेज असा आहे तो हेवियर असल्यामुळे खाली बसतो, विरघळत नाही पाण्यात आणि दुसरं त्याचं इव्हापरेशन 40 डिग्रीला करून आपल्याला सेपरेशन करणं सोपं जातं आणि त्यामुळे आपण क्लोरोफॉर्म हा जास्त करून आयसोलेशनला वापरतो. हे एवढे ऍडव्हान्टेजेस आपण बघितले, बट दिस फाज इट हॅज क्लोरोफॉर्म इट हॅज अ डिसएडव्हान्टेज. त्याला 2 डिसएडव्हान्टेजेस आहेत. ते म्हणजे काही बॅक्टेरिया आहेत दे आर क्लोरोफॉर्म रेझिस्टंट. तुम्हाला काय करायचंय, त्यातले सगळे बॅक्टेरिया मारून टाकायचे आहेत. मग ते बॅक्टेरिया मारायला तुम्हाला जर तुम्ही क्लोरोफॉर्म वापरला आणि त्याला रेझिस्टंट काही बॅक्टेरिया तिथं असतील, ते शिल्लक राहिले तर आपलं प्रॅक्टिकल सगळं फ्लॉप होणार आहे. हा एक डिसएडव्हान्टेज आहे. आणि दुसरा डिसएडव्हान्टेज आहे, काही फाजेस क्लोरोफॉर्मला सेन्सिटिव्ह आहेत. जो फाज आपल्याला त्यातनं सॅम्पल मधनं काढायचा आहे तोच जर प्राण सोडायला लागला तर आपल्याला चालणार नाही. त्यामुळे हे 2 डिसएडव्हान्टेज त्याच्यात आहेत, बाकीचे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे केमिकल आपण कुठलं वापरणार, क्लोरोफॉर्म, आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज बघितलं. आता आपण बघूया दुसरी मेथड आहे ती फिजिकल मेथड. फिजिकल मेथड इज द फिल्ट्रेशन.
फिल्ट्रेशन म्हणजे आपल्याला गाळून घ्यायचंय. आपली चहाची गाळणी आपल्याला चालणार नाही इथे. चहा गाळतो जी ते गाळणी चालणार नाही. आपल्याला बॅक्टेरिया गाळायचे आहेत आणि त्यामुळे FY ला तुम्ही शिकलेले आहात. तुम्हाला बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर लागणार की ज्याचं नाव आहे सीस फिल्टर. तुम्ही या पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट FY ला लॅबोरेटरीमध्ये बघितलेलं आहे. हे इन्स्ट्रुमेंट वापरणं हे अतिशय म्हणजे गरजेचं आहे. ते वापरले की इतर सगळे डिसएडव्हान्टेजेस जातील. यातनं तुम्ही गाळाल, वरनं समजा सॅम्पल खाली टाकलं, ओतलं, तर त्याच्यातले सगळे इतर ॲनिमल्स, बॅक्टेरिया, काही प्रोटोझोन, काही अल्गी, फंजाय, ते सगळं वर राहील आणि खाली फिल्ट्रेट जो गोळा होईल त्यामध्ये फक्त व्हायरसेस, फाजेस असतील. देअरफॉर तुम्ही क्लोरोफॉर्मला दुसरा पर्याय काय आहे तो म्हणजे फिल्ट्रेशन, आणि फिल्ट्रेशन आहे ते म्हणजे बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर. त्यामुळे आपण एक एक्झाम्पल घेता, आयसोलेशन ऑफ कोलीफाज आपल्याला करायचं आहे. तर आपण काय करणार, सिवेज कलेक्ट करून आणणार, त्याला क्लोरोफॉर्मची ट्रीटमेंट देणार आहे. आता नीट लक्ष द्या, वहीत वाटल्यास लिहून घ्या. आयसोलेशन ऑफ कोलीफाज हे आपण काम करतोय. आपण काय घेणार आहे, वी हॅव टू सिलेक्ट द डोमेस्टिक सिवेज. मग आपण त्या डोमेस्टिक सिवेज, आपल्या घरामधलं बाहेरचं जे सांडपाणी वाहतं ते जर समजा जर एखाद्याने आणलं तरी चालेल. त्याचे एक 2-4 सॅम्पल 2-4 फ्लास्क मधनं घेऊन यायची. आणि आता हे तुम्हाला टीवायला प्रॅक्टिकल करायचं आहे, पण ह्या कोविडमुळे आपलं कसं प्रॅक्टिकल आपण करणार आहोत माहिती मला आता काही सांगता येत नाही, पण हे अत्यंत महत्वाचं टीवायचं प्रॅक्टिकल आहे. ते सॅम्पल तुम्ही घेऊन यायचं. ते सॅम्पल, मोठी आपल्याकडे ट्यूब आहे त्या ट्यूब मध्ये काढून घ्यायचं 10 ml आणि त्याच्यामध्ये 0.5 ml क्लोरोफॉर्म टाकायचा आणि ते जेंटल शेकिंग करायचं आहे. आता ही समजा ट्यूब आहे माझ्या हातात, ह्याच्यामध्ये ट्यूब मधले मला सॅम्पल शेक करायचंय, तर मी असं पण करू शकते, जोर 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 जोरात घुसळू शकते ते. परंतु आपल्याला करायचं हे जेंटल शेकिंग करायचंय. कसं करायचं दिसतंय का बघा, ही ट्यूब हातात घ्यायची आणि आपण रवीने घुसळतो तसं हे घुसळायचं आहे. जेंटल शेकिंग किती वेळ करायचं, 10 मिनिटं. तर सॅम्पल घ्यायचं सिवेजचं, 10 ml 0.5 ml क्लोरोफॉर्म टाकायचा आणि असं जेंटल शेकिंग 10 मिनिटं करायचं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं क्लोरोफॉर्म आपण त्यात घातलाय आणि आपल्याला ते सॅम्पल पुढे वाढवायचं आहे, पण तो क्लोरोफॉर्म काढून टाकावा लागेल. आणि म्हणून ते आपण काय करायची, ती ट्यूब तशीच ट्यूब टेस्ट ट्यूब स्टँडला ठेवायची. आता हे आपल्याला देन रिमूव्हल ऑफ क्लोरोफॉर्म ही कशी करतात ते सांगते मी तुम्हाला. ती ट्यूब तशीच 10 मिनिटं ठेवा. 10 मिनिटं ठेवली की क्लोरोफॉर्म सगळा जड असल्यामुळे खाली बसेल. वरचं सुपरनटन दुसऱ्या एका ट्यूब मध्ये काढून घ्या. त्याच्यामध्ये पण थोडाफार क्लोरोफॉर्म राहतो, त्यामुळे ती सेंट्रिफिकेशन करायचं. परत त्यातलं सुपरनटन काढून घ्यायचं आणि 40 डिग्री सेल्सिअसला क्लोरोफॉर्म असलेली ट्यूब, थोडंसं काही ट्रेसेस राहिलेले असतील तर ती 40 डिग्री सेल्सिअसला वॉटर बाथला ठेवायची. थोड्या वेळाने जाऊन त्या ट्यूबचा असं वास घ्यायचा. क्लोरोफॉर्मचा वास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ट्यूब तिथेच ठेवायची आणि एकदा क्लोरोफॉर्म गेला की आपल्याला ती ट्यूब वापरायची आहे. फॉलो मी वन्स अगेन. मी तुम्हाला क्लोरोफॉर्मचे सगळे ऍडव्हान्टेजेस सांगितले. या स्लाइड मध्ये मी तुम्हाला 2 डिसएडव्हान्टेजेस सांगितले. काही होस्ट जे आहेत ते क्लोरोफॉर्म रेझिस्टंट असले तर ते जिवंत राहतील आणि आपल्या प्रोसिजर मध्ये ते इंटरफिअर करतील. आणि फाजेस जर क्लोरोफॉर्म सेन्सिटिव्ह असतील तर ते प्राण सोडतील. आणि म्हणून अल्टरनेटिव्ह मेथड त्याची अशी आहे, फिल्ट्रेशन. What we have to do, we have to use the seeds filter like bacteria proof filter. We have to filter the sample through this filtrate, and the filtrate contain only the viruses and the phages. But in our laboratory we are using the chloroform treatment. Therefore we are going to study the example of the coliphage isolation. The first day procedure will see what we have to do. You have to take one large big size tube की जी मी नेहमी त्याला जम्बो ट्यूब म्हणते. तुम्ही लॅबमध्ये आला की मी तुम्हाला दाखवीन. एकदम अशी मोठी ट्यूब आहे, जम्बो ट्यूब. त्या ट्यूब मध्ये 10 ml सिवेज घ्यायचा आणि 0.5 ml क्लोरोफॉर्म घालायचंय. शेकिंग कसं करायचं सांगितलंय, शेकिंग एकदम हलक्या हाताने असं रवीने घुसळल्यासारखं करायचं. दणा 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 ती ट्यूब हलवायची नाही. याचं कारण काय आहे,
तर तुम्ही जर ती ट्यूब जोरात शेक केली जेंटलच्या ऐवजी तर ते टेल फायबर सगळे तुटून जातील त्या टेल फाजला असलेले. आणि टेल फायबर नसतील म्हणजे एखाद्याला पाय नसेल तर चालता येणार नाही. तसं हा टेल फायबर टेल पिन जर त्याच्या तुटल्या तर तो होस्टवर उतरू शकणार नाही. परवा आपण एक विमान अपघात बघितलेला आहे. तर त्या पद्धतीने विमान जर लँड व्हायचं असेल तर त्याची अशी दोन चाकं आहेत ती आधी खाली उतरून यावी लागतात आणि मग ते खाली त्या धावपट्टीवर धावू शकतो. तसं आहे ही जी होस्ट सेल आहे याला फास्ट जर इन्फेक्ट व्हायचं असेल तर ह्या टेल फायबरनी त्याला असं धरावं लागतं. आणि टेल फायबर जर तुटून गेल्या तर तो त्या होस्टवर उतरू शकणार नाही. आणि त्यामुळे शेकिंग करायचंय ते जेंटल करायचंय 10 मिनिटं आणि क्लोरोफॉर्म काढून टाकायचा आहे. तो कसा काढायचा मी सांगितलं. ती ट्यूब आपल्याला 10 मिनिटं ठेवायची तशीच ठेवायची. वरचं सुपरनटन काढून घ्यायचं. खाली क्लोरोफॉर्म बसलेला असेल तो घ्यायचा नाही. ती परत ट्यूब सेंट्रीफ्यूज करायची. त्यातलं सुद्धा बेस्ट घ्यायचं नाही आणि वरचा भाग घ्यायचा आणि काय करायचंय आपल्याला वॉटर बाथला 40 डिग्रीला ठेवायचं आहे. चला आपली वेळ संपत आली आहे. मी जर आता हे तुमची रिएक्शन बघते जरा हे बंद करते. चौतीस मेंबर जॉईन आहेत. आता मला जरा 1-2 मिनिटं एखाद दुसऱ्यांनी ऑन करा ऑडिओ व्हिडिओ आणि मला सांगा की मी आता शिकवलं या पद्धतीने तुम्हाला कळतंय का. बी फास्ट कारण आता दुसरं लेक्चर चालू होणार आहे. इथं कोणतरी मला पहिली संयोगिता साळुंखे दिसतेय. व्हिडिओ ऑडिओ ऑन कर. भारती एलमार दिसतेय. तन्वी निकम. हो मी समजते असं. कोण बोललं ग थोडं ऑन कर ना व्हिडिओ ऑडिओ. भारती का. भारती एलमर. हा जरा चेहरा बघू दे ना तुझा. माझा दिसतोय का तुला. हो मिस. हा मग तुझा दाखव बरं मला. हा कळतंय ना. काय हो असले मिस. तर शंका विचारायची. संयोगिता जरा व्हिडिओ ऑडिओ ऑन कर. काय प्रॉब्लेम ग संयोगिता. नाही काय मॅम. नाही ना. समजतंय. हो हा चालतंय चालतंय. आता दुसरं लेक्चर तुमचं चालू होईल. मी थांबवते आता. असंच प्रेझेंट राहा पण जरा अजूनही 34च संख्या आहे वाढली पाहिजे. सर तुमचं लावणार आहे तुम्ही काही तर बसणार आहे ह्याच्यावर. तसं नाही मग मी हे बंद करू का काय करू. असू दे की मग मी हे बंद करतो. तेच म्हणलं. चला बाळांनो अशीच प्रेझेंटी शेवटपर्यंत राहू दे. आता आहेत 33 बघा 34 ते 33 झाले लगेच.
Hello. Hello, am I audible? Can someone Yes, sir. Yes, sir. Yes. Okay. Whose name is Prajakta More? Prajakta More. Okay. Who would like to keep your audio always on, so we'll get idea whether I'm audible, I'm on किंवा my network connected आहे नाही. Hello. Shall we start? Yes. Are nobody is responding? Yes, sir. Shall we start? Yes, sir. Okay, fine. आता हे काय करू? आमच्या वडिलांपासून चालू करायला लावलं. कुठं जायचं हे डेस्कटॉपला आहे. कुठलं हे खाली कटू का? इथनच करू का? हे पण हेच आहे का ते? आणि पीपीटी इथं आहे बघ. आता परत ही कालची दाखवायची आणि परत हे दाखवायचं म्हटलं तर कसं? ही कालची दाखवायची का? जी दाखवायची ती फिरते ना. आणि आता ही बंद करायची म्हटलं तर हे इथूनच डायरेक्ट बंद करायची. आणि ती घ्यायची परत ती घ्यायची. स्लाइड शो माहिती कसं करायचं? एस्केप दाबायचं आणि मग तिथं जायचं. Hello. Good afternoon, one and all. Good afternoon, one and all. Hello. Good afternoon, sir. Very good, very good, very good. So today we would like to switch on our paper, Food and Industrial Microbiology paper. And first unit has been assigned to me to teach you people. And name of that unit is Food Microbiology and Probiotics. So my dear students, all of you should have syllabus with you. So at present, I have displayed the syllabus of the first unit, the unit which is assigned to me, the Food Microbiology. So I would like to request you people, that is, while going through these PPTs, always you should write some of the important points. So the food microbiology, the introduction is there. The food as a substrate for microorganisms. The small point today we would like to switch on. Food as a substrate for microorganisms. This small point from this unit 1 we would like to switch on today. Okay.
So the name of paper is a Food and Industrial Microbiology. So all of you are aware, there are different applied branches of microbiology. And of these various applied branches of microbiology, one of the most important applied branch of microbiology is industrial microbiology. That's why the name given is a Food and Industrial Microbiology. The 3 units are there from industrial microbiology, and first unit is from food microbiology. So today we would like to switch on for food microbiology. So just now I have told you people it is an applied microbiology. So you have been already given exposure in your first year and second year regarding food microbiology. What kind of exposure is given? That is what is food microbiology? Food microbiology is nothing but the study of microorganisms involved in food. So the various kinds of microorganisms are involved in food. So we have to study those microorganisms, and the branch of microbiology, we call it as a food microbiology. So this is one of the most applied branch of microbiology. So what happens, just now I have told you people the name of today's very small subunit, that is food as a substrate for microorganism. As per your syllabus, the name of small unit, that is a small topic, small point, that is a food as a substrate for microorganism. And regarding that food as a substrate for microorganism, we have to see the introduction. So when you would like to start with introduction, or when you would like to switch on for introduction, in introduction, it is obvious that first question I would like to ask you people, that is, what is mean by food? What is mean by food? Anybody can respond to this my question from anybody from the class, your perception regarding food. Food म्हणजे काय? Anybody from the class? Am I audible? Yes. Am I audible? Hello. Project. Anybody can answer my questions as per your perception? What do you mean by food? मराठीत सांगितलं तरी चालेल. Food कशाला म्हणायचं? Otherwise, very difficult to correlate food as a substrate for microorganism. I would like to tell you people what happens. Please do not only listen the PPTs. So while when we are going through those PPTs, you have to write some of the important points which we explain from here. तर मी आता काय विचारलं तुम्हाला, कोणी कसंही सांगा, चुकीचं असू द्या, बरोबर असू द्या, तुमचं परसेप्शन काय आहे, तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे, तुम्हाला काय वाटतं, कशाला फूड म्हणायचं, मग आपल्याला कोरिलेट करता येईल. टॉपिकचं नाव आहे फूड ऍज अ सबस्ट्रेट फॉर मायक्रोऑर्गॅनिझम. Then we can switch on or correlate. So anybody from the class, प्राजक्ता कोणतरी मगाशी मी नाव विचारलं, कारण सांगू शकते का फूड म्हणजे काय? आणि प्राजक्तानं सांगावं असं काय नाही, कोणी सांगितलं तरी चालतंय. मला इथे काय नाव वगैरे दिसत नाही सध्या, मी स्क्रीन शेअर केलेलं आहे, त्यामुळे कोण सांगेल सांगा की बाळांनो. हॅलो, फूड कशाला म्हणायचं? फूड कशाला म्हणायचं कोण सांगू शकेल? नाही सांगायचं असं ठरवलंय का? हॅलो सर, ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि ते आपल्याला पॉइझनस नसेल सजीवांसाठी ते. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि ते पॉइझनस नसेल त्याला आपण फूड असं म्हणायचं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फूड, व्हॉट इज फूड?
When you go through this, the reference book is mentioned to you in your syllabus, Food Microbiology by Frazier. And the first line is there, what do you mean by food? So any substance that can be taken inside the cell, any substance that can be taken inside the cell for its growth, or its maintenance and repair of worn out tissues, that substance is called as a food. So as per Frazier, just now I have told you people the definition of a food. Any substance, any material that can be taken inside the cell for its growth, for its maintenance and repair of worn out tissues is called as a food. So as all of you are aware, the basic requirement of food, all living entities require, the basic requirement is food. Whether it is a microbial cell is there, plant cell is there, animal cell is there, all kinds of living entities for their metabolic activities, they require food material. Okay. So food, as far as name of the small topic is food as a substrate for growth of microorganisms. Food as a substrate for growth of microorganisms. So just now I have told you people that is any substance that can be taken inside the cell for growth, maintenance and repair of worn out tissues is called as a food, as far as food for microbial cell is considered. Food for microorganisms is considered. Any substance. म्हणजे काय, आता कोणीतरी सांगितलं की द सबस्टन्स विच प्रोव्हाइड्स एनर्जी. म्हणजे काय होत असतं की बेसिकली फूड म्हटलं की आपल्या समोर लगेच येत असतं की इट शुड कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, इट शुड कंटेन्स प्रोटीन्स, it should contains vitamins, it should contains minerals and other essential nutrient. So तर मायक्रोऑर्गॅनिझमचं फूड म्हणजे काय, एनिथिंग म्हणजे काय बाळांनो, मायक्रोऑर्गॅनिझमचं फूड म्हणजे एनिथिंग म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? मायक्रोऑर्गॅनिझमचं फूड म्हणजे एनिथिंग असते. म्हणजे काय एनिथिंग म्हणजे प्लास्टिक चालेल का मायक्रोऑर्गॅनिझम ना? एनीबडी कॅन रिप्लाय. प्लास्टिक चालेल का मायक्रोऑर्गॅनिझम ना फूड? हॅलो हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? हॅलो हॅलो, कोण बोलत नाही काय? हॅलो, कोण सांगणार तुमच्या क्लास मधलं? मी जे काय प्रश्न विचारेल त्याला चुकीचं उत्तर असू द्या, बरोबर उत्तर असू द्या, परंतु त्यानं रिस्पॉन्ड तिकडून दिला तरच मला इकडून थोडस तुम्हाला बऱ्यापैकी सांगता येईल. अदरवाइज इट्स ऑफ नो यूज. कोण सांगेल? कोणीतरी एकानं सांगा की मी त्याचं नाव घेईन, की सर तुम्ही तिचं नाव घ्या मग ती बोलेल. कोणी बोला ना बाळा, कोणीतरी बोला ना बाळा. येस, एम आय ऑडिबल? हॅलो So as all of you are aware, nobody is responding. So as far as food for microorganisms is considered, anything can act as a food for microorganism. Just now I asked you people, plastic food chalel ka? There you are doing project that is plastic degrading microorganisms. Lakud food chalel ka wood? There are number of fungi. Leather, in this rainy season, on your leather shoes, fungi can grow. So anything can act as a food for growth of microorganism. So what happens? We have to discuss food as a substrate for microorganisms.
So as far as man's food supply is considered, it consists basically the food obtained from plants, food obtained from animals, or products which are obtained from plants and animals, or products which are derived from the plants and animal. This is the man's major food supply. So as all of you are aware, microorganisms are ubiquitous in nature. They are present everywhere. They are present at the bottom of the ocean, as well as they are present at the top of the mountain. So what happens? Microorganisms can enter in the man's food supply, and as a result of entry of microorganisms, depending upon nature of the food material, kind of the food material, type of the food material, sometimes bacteria may carry out its bacteria may utilize this food for their growth. Sometimes fungi may utilize it as a food, and the bacteria may grow, fungi may grow, and as a result, by carrying out various enzymatic activities, they can deteriorate this food material. And in microbiological language, we call it as a spoilage of food material. Spoilage of food material. So what happens? What is the effect or action of microorganism? That is, effect or action of microorganism is nothing but what happens when our food material, man's food, which is obtained from either plants or from animals or their products, when that man's food material come in contact with microorganism, the microorganism carry out its deterioration. And in microbiological language, we call it as a spoilage of food material. Spoilage of food material. And as a result of entry of microorganisms into the food material, there is an increase in number. And as a result of increasing number, they produces some of the enzymes, and because of production of enzymes, they carry out enzymatic changes, and as a result of enzymatic changes, it leads to the contribution of flavors, contribution of undesirable flavors, and because of breakdown of synthesis of new products or breakdown of synthesis of the compounds which are present in the food material, this is the normal consequence, or this is the normal action of microorganisms which results into the food which results into spoilage of food. Then next question arises: what to do for prevent spoilage? And so as to prevent this spoilage, what happens? We should minimize the contact between microorganisms and our food material. That part we will see in the food preservation, how to minimize the contact of microorganisms and your food, and as a result we can achieve the spoilage. And we have to eliminate microorganisms from our food. It will result, or it will change, or it will result into preservation of a food material when we'll eliminate microorganisms from food material. So the next question arises. Just now I have told you people what is food. Is nothing but a nutrient. Sometimes you used to call it as a balanced food or diet. Just now I have told you people any substance that can be taken inside the cell for its growth, maintenance, and repair of worn out tissues. Then just now I have told you people includes anything for microorganisms. So as far as food as a substrate for microorganisms, we have to see the interactions between microorganisms, plants, animals. These interactions between microorganisms, plants, animals are natural and constant interactions. Natural and constant interactions. So just now I have already told you people, man's food supply consists of basically of plants and animals or products derived from them. So it is understandable that our food supply can contain
microorganisms in interactions in food. So these interactions are of two types. We call it as a positive interactions or beneficial interactions. And another kind of interactions are harmful interactions or negative interactions. So what happens in most cases when microorganisms use our food as a source of nutrient for their growth, for their own growth, it results in deterioration of the food, and it is called as a spoilage of food. By utilizing nutrients, producing enzymatic changes, contributing of flavor. And to prevent this, we minimize the contact between microorganisms and our food by various techniques. We call it as a preservation of food. So basically what happens if microorganisms involved are pathogenic, then what happens? Their association with food supply is a critical from public health point of view, and for that purpose it is necessary the kind of microorganisms involved. So just now I have told you people that interactions are of two types. Those interactions are sometimes beneficial or positive interactions. Beneficial or positive interactions, can you tell me anybody example of a beneficial or positive interactions occurs in our food supply by the microorganism? Can you tell me, can you cite me an example of beneficial interactions or positive interactions of microorganisms in our food supply? सांगू शकते का कोण? हॅलो 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 हॅलो, एम आय ऑडिबल? प्रज्ञा 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 हॅलो. येस सर. अरे बाळांनो, कोणच रिस्पॉन्सच कोण देणार, कसं कळणार रे बाळांनो? आता एस सर म्हटलेल्याचं नाव काय सांगा की मला. हॅलो, आता एस सर म्हटले, काय नाव? रितू शेलार सर. हा, शेलार रितू. शेलार रितू. हा, तुझ्याकडे असते का कनेक्टिव्हिटी कायम? नाही सर. नाही सर. आता किती जण जॉईन आहेत, कनेक्टेड आहेत? 36 जण. मग तुला अधून मधून विचारू का मी, बघ काय चाललंय काय नाही? मी आता परत तिकडे बॅक चाललेलं. आता काय की कालच्या लेक्चरला मी परवा एकदा सांगितलं आपणाला, ही जी काय टेक्नॉलॉजी आहे ती शिकून घ्यायची आहे, आणि हा जो काय कोविड-19चं जी काय महामारी आहे याच्यामध्ये काय व्हायचं आहे, आपणाला ओव्हरकम व्हायचं आहे. आता तुम्ही जर तिकडून काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर अशी एक वेळ येणार की तुम्हाला सर्व समजते, आणि ज्यावेळी ऑनलाईन एक्झामिनेशनचा प्रॉब्लेम येईल त्यावेळी मग परत तुम्ही जागे होणार. त्याच्यापेक्षा आता सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला अक्लमटायझेशन करायचं आहे, अडॅप्टेशन करायचं आहे. आपण सर्वजण त्याच्याशी वेल अक्वाइंटेड आहोत का नाही? अजून तुमचे आज उद्या ऍडमिशन सुरू आहे. मी वन वे इकडून सगळे टॉपिक सांगत जायचो आणि कोणीच मला काहीच रिस्पॉन्स द्यायचं नाही. असं असेल तर मग ते थोडस आपणाला अजून मग झूम वरती जाणं गरजेचं आहे का, गुगल मीट वरती जाणं गरजेचं आहे का, अजून वेगवेगळ्या जे काय प्रोफेशनल क्लासेस असतात मेडिकलचे वगैरे, त्यांच्याकडे कुठल्या ऍप असते. आता थोडस मला याच्यामध्ये तुम्ही जर काहीच रिस्पॉन्स दिला नाही की बाबा, तर मला थोडस याच्यात डोळे झाकून चालल्यासारखं वाटते. काहीच तुमचा रिस्पॉन्स नसेल तर वन वेज चालू आहे का काय? आता शेलार काय सांगितलं? रितू शेलार.
हा Yes, बाळ sir. काय, हा काय समजतंय समजत नाही. आता तू Sorry, sir. सांगते 36 विद्यार्थी आहेत. हा हा बोल बोल बाळ ऋतुशेला. हा सर तुम्ही ऑडिबल बोल आहात बोल की. आम्हाला? ऑडिबल आहात तुम्ही आम्हाला? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्यांना ऑडिबल ऑडिबल आहे. आहात तुम्ही? सगळे पाहतायत. सगळे पाहतात. करू चालू पीपीटी मग तीच परत. हा करा. हा सर, हॅलो सर. हा बोल बाळ. हा बोल बोल मुलं बोल. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करतायत वर. मुलं चॅट बॉक्स मध्ये मेसेज करतात. आता तर सध्या ते प्रज्ञा ऑडिओ ऑन नाही झांबरे केला मॅडम. त्यांनी. ते मेसेज करून सांगतायत तुम्हाला ऑडिबल आहेत की नाही. हा तर आता काय होतंय की माझा इथं जो काय लॅपटॉप आहे त्याच्यावरती स्क्रीन शेअर केल्यानंतर पूर्ण लॅपटॉपला स्क्रीन शेअर झालेले आहे. मी जे काय पीपीटीज केलेले आहेत. आणि आता त्या झांबरे मॅडम आहेत ते थोडेसे टेक्नो सॅव्ही आहेत. त्यांनी मला चालू करून दिलेलं आहे. आता जे काय गुगल मीटचा मला चॅटबॉक्स इथं आता दिसत नाही. म्हणजे तुम्ही जे काय चॅटबॉक्स मध्ये काय हे करताय त्या मॅडम आल्या तर मी विचारतो. तर सर आता मला काय चॅटबॉक्स आन्सरिंग चालू आहे. तुम्ही जे क्वेश्चन विचारताय ना त्याचे आन्सर देत आहेत ते चॅट बोल. बॉक्स मध्ये, रिप्लाय देत आहेत चॅट बॉक्स मध्ये. त्याचा रिप्लाय चॅटबॉक्स मध्ये. आता ते ठीक आहे की, परंतु कसं आहे की मी ही आता हे जे काय गुगल मीट आहे हे काल का परवाच्या दिवशी पहिल्यांदा वापरलं आणि आज आता दुसऱ्यांदा वापरतोय. मला तो तुमचा चॅटबॉक्स अजून दिसला नाही. बघूया कुठे चॅटबॉक्स आहे तो. आता त्या प्रज्ञा मॅडम गेल्या, त्यांना मी आले की विचारतो किंवा आता इथं बोलवून घेतो. एकच मिनिट. आपल्याला स्क्रीन केलं तर तुम्हाला चॅटबॉक्स पण दिसेल. प्रज्ञा ते मुलं म्हणतात मी विचारलेलं ते चॅटबॉक्स आहे ते मला ते मुलं ते असं पीपीटी विथ पीपीटी दिसत नाही का? फुल स्क्रीन करा सर, दिसेल तुम्हाला. फुल स्क्रीन केलाय पण तुम्ही कोण आहे की ते दिसत नाही. चॅटबॉक्स दिसत नाही मला. फुल स्क्रीन केल्यानंतर आपल्याला फुल स्क्रीन केल्यानंतर दिसतं सर. कुठे आहे प्रज्ञा? आता हे मॅडम टेक्नोसॅव्ही झांबरे मॅडम आलेले आहेत आता मला माझ्या मदतीला. म्हणजे काय की मी आता कशासाठी तुम्हाला माझं लेक्चर काय जोशी मॅडमचं काय कोणाचंही सुरुवातीला आपण ऍक्वांट होऊया. म्हणजे कुठलंही काही कुणी विचारलं तर आपणाला हे जात करस्पॉन्ड करता आला पाहिजे. कुठे आहे चॅटबॉक्स? हे मुलांनी चॅटबॉक्स मध्ये टाकलंय. अधून मधून मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे. छोटी माझी स्क्रीन आणि बाजूला मी एखाद्याचं नाव घेतलं तर तिनं व्हिडिओ चालू केला का नाही. ह्याच्यात जायचं खाली नाही पण हे एका बाजूला आणि एका बाजूला. इथं चॅटवर आहे. कुठे ग? हे बघा इथं चॅट. असं आणि मग आता ते पीपीटी गेले की कुठं ओपन कर की चॅटबॉक्स काय. मानसी गुरु, येस सर, गुड मॉर्निंग सर. प्रियांका मोरे कोण आहे? तिने तिचा नुसताच हे फोटो टाकलेला आहे.
चॅटबॉक्स वाचणार कसं ग मी ते? छोटा स्क्रीन मला आणि ते बाजूला असं काय करता येते का? फुल स्क्रीन नको ग. Hello all my dear students, this is a basic learning procedure is going on. कुठं दिसतं? पण तिकडून आता मी विचारलं का नाही की काय कुठे कोण बोलत नाही, वनवेच होते ग ते. क्रोम मध्ये जायचं कसं? तिथं चालू असतानाच क्रोम मध्ये जायचं. हा, क्रोम मध्ये चालू असताना जायचं आणि कुठं जायचं? हा, असं परत हे घालवायचं. झालंय तुमचं लेक्चर, मी येऊ शकते का? काय तुमचं आहे आता? नाही मला बघायचं. मला इथेच. ए बाळानो, वाडीकर मॅडम मी दिसतात का रे बाळानो? कोण रिस्पॉन्स देत नाही बाळानो. आपण आपल्याला अगोदर ही बेसिक टेक्निक शिकून घ्यायची आहे. तुम्ही आता मला सांगितलं चॅटबॉक्स ओपन करण्यासाठी मी टेक्नोसावी मॅडम प्रज्ञा दिसले का तुम्हाला? हा मॅडम. हो मॅडम. तुम्ही जाऊ नका सगळेजण. पुढे ते 2 जणांनी अनम्यूटच राहायचं आणि आम्हाला अजून मध्ये आम्ही विचारलं की रिस्पॉन्स द्यायचा. तुम्हाला ऐकायला येते का, दिसतंय का, डिस्कंटिन्यू तर नाही ना झालं, आम्हाला कळत नाही का. अरे कोण नोबडी रिस्पॉन्डिंग मॅडम ने काय विचारलं? हा सर. येस मॅम. येस. येस सर. हा 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 असं झाला पाहिजे, कारण आम्हाला तुम्ही दिसत नसता. हा, आता बाळांनो काय करूया की माझ्या लेक्चरला असं की 24 तास नेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. 24 तास नेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. मला मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालणार आहेत की तिचं त्याचं किंवा तिचं मी नाव घेतलं की त्याला उत्तर आलं नाही तरी चालेल, परंतु किंवा त्यानं रिस्पॉन्ड केला पाहिजे बाळांनो. निदान हो सर, नाही सर म्हणा ना. हा, व्हेरी गुड. असं बोलायचं आपल्याला. नाही वनवे काहीच त्यांना कळत नाही ना. त्यासाठी ट्रेंड करायला पाहिजे ना. कळत नाही म्हटलं तर थोडस काय याच्यात बदल वगैरे काय करायचं म्हटलं तर आपण करायला पाहिजे ना. त्यांना कळत नाही म्हणून. कसं आहे की याच्यामध्ये आपल्याला पण समजत नाही की किती जण आहेत, किती जण अटेंड करतायत, त्यांचे एक्सप्रेशन काय आहेत. त्यांचं तिकडून जर समजा म्यूट आउट केलं तर कॉन्व्हर्स आपल्या बरोबर बोलू शकते, तसंही होत नाही. इथं म्यूट आउट केलं त्यांचं, ते बोलू शकतात. हा नाही ते सगळं सर्वजणांना बोलू शकतात. कारण काल मला कोणाच तरी अनम्यूट केल्यानंतर घरातला आवाज येतोय. आपण सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या सर्वांना प्रॉब्लेम आहे पण याच्यावर ओव्हरकम व्हायचं आहे. आणि ते ओव्हरकम होत असेल तर थोडस घरातल्या नाही आपण सांगितलं गेलं पाहिजे, कॅनव्हास केलं पाहिजे की माझं आता लेक्चर आहे, इकडे मला त्रास देऊ नका. आणि अशा ठिकाणी बसलं पाहिजे आपण की आपणाला घरातला आवाज आला ना पाहिजे. असं तुम्ही आणि आपण जर कोऑपरेशन असेल तर काय आहे की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. अदरवाईज काय होणार आहे की तुमचे जे काय फॅकल्टी आहे, टीचर आहेत, ते वन वे सांगणार आणि तुम्हाला त्याच्यातून जर आउटपुट काय आलं नाही, मग त्याच्यातून जसं मी नेहमी म्हणत असतो की प्रत्येकाची जी काय रिमेंबरिंग कॅपॅसिटी आहे ती सारखी नसते. आणि काही विद्यार्थ्यांना मग काही सोर्सेस अवेलेबल असतील, एकदा वाचलं की लक्षात राहत असतं, रिप्रोड्यूस करत असतात आणि मग ते परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवतील. परंतु याच्यातला जो काही कॉमन विद्यार्थी आहे की मग त्या कॉमन विद्यार्थ्याची पिळवणूक होऊ नये त्यासाठी आपणाला थोडस मी सारखं कालपासून म्हणतोय की आपण हा जो काय सब्जेक्ट चालू केलेला आहे तो सब्जेक्ट चालू करायचाच आहे. परंतु तो सब्जेक्टच्या अगोदर आपल्यातल्या आपला जो काय रेपो आहे, कॉन्व्हर्सेशन आहे, संभाषण आहे, ते संभाषण लगेच त्याला रिस्पॉन्ड आला पाहिजे किंवा समजते. याच्यासाठी हे जे काय गुगल मीट अगोदरचं जे काय झूम याच्यावरून घेत होतो, आता हा निलेश सरवडे
नितीश सरवडे. हा सर. हा व्हिडिओ दिसतोय लाईव्ह. नितीश सरवडे. हा सर. येस सर. बोलतो का रे राजा तू? हा सर बोलतोय. हा येस सर. कोणतं गाव तुला? हा कोणतं गाव तुझं? उमरज. उमरज. तुला 24 तास कनेक्टिव्हिटी असते का? हा सर आहे. आता तुमच्यापैकी ऍडमिशन लिस्ट मधलेच याच्यात जॉईन झालेत का विदाऊट ऍडमिशन लिस्ट मधले जॉईन झालेले आहेत? विदाउट लिस्ट मधले पण झालेत सर. झालेत. हा तर आता हे आपल्या कॉलेजनं कसं की द मोमेंट ऍडमिशन चालू आहे आणि इकडे लेक्चरही चालू आहेत, परंतु थोडस इंडक्शन टाईप आणि ऍक्वांटेशन होण्यासाठी महाविद्यालयानं असं चालू केलेलं आहे. मग मी आता काल परवा एक लेक्चर घेतलं आणि त्याच्यात सांगितलं, आज परत फूड ऍज अ सबस्टेट सांगायला लागलो आणि मधूनच परत कोणाचाच रिस्पॉन्स येईना. म्हटलं की मग मला आता इथं तुम्ही हे दिसायला लागलेलं आहात, त्यासाठी थोडस विचारावं लागलं. आता आपण कोणाला एक क्लास मॉनिटर किंवा क्लास लीडर करूया, तुमच्यापैकी कोणाला क्लास मॉनिटर किंवा क्लास लीडर करूया की तो 24 तास ते लेक्चर असताना ऑनलाईन कोणी, मी विचारलं काय, कोणत्याही तुमच्या फॅकल्टीनं विचारलेल्या प्रश्नाला कमीत कमी रिस्पॉन्स देईल, त्याला आन्सर यावं असं अजिबात गरज नाही, परंतु तो मराठीत इंग्लिश मधून सर मॅडमना बोलू शकेल अशा पद्धतीचं थोडस आपण करूया. आता तुम्ही जोशी मॅडमच्या लेक्चरच्या वेळी मी इथं नव्हतो, तर जोशी मॅडम अधूनमधून काय विचारत होत्या का तुम्हाला? हो सर. हा नितेश. हा विचारत होता मॅडम. मग कोण सांगत होतं? आता मला कोणीच त्या रिस्पॉन्स विचारत होत्या, मग कोण बोलत होतं का नव्हतं कोण? बॅकग्राऊंडचा आवाज येतोय त्यामुळे सर सगळे म्यूट करतात. बॅकग्राऊंड मधून आवाज येतो ना घरातून, त्यामुळे सगळ्यांनी म्यूट केलेले आहेत सर माईक. दॅट आय कॅन अग्री की तुमच्या घरातला बॅकग्राऊंडचा आवाज नको आहे, तुम्हाला फॅसिलिटी नसेल तर तुम्ही म्यूट करून ठेवायला पाहिजे. परंतु आपल्या 40 ते 50 विद्यार्थी आहेत, त्या 40 ते 50 विद्यार्थ्यापैकी 110% असे 1-2 विद्यार्थी असतील की त्यांच्या घरामध्ये सेपरेट रूम असेल, बॅकग्राऊंड आवाज येणार नाही, 24 तास नेट कनेक्टिव्हिटी असेल, लॅपटॉपची फॅसिलिटी असेल, असे 1-2 विद्यार्थी तरी 24 तास कनेक्टेड असले पाहिजे की आपला ज्यावेळी क्लास चालू असतो मग त्यांच्याकडे काय सांगितलं तर मग ते नंतर तुम्हाला सांगतील की बाबा आज हा होमवर्क दिलेला आहे आणि तो होमवर्क अशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे. हॅलो, कोणाला करूया आपण की ज्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी असते, बॅकग्राऊंडचा आवाज येणार नाही, की त्यांनी 24 तास त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ चालू ठेवावेत. कमीत कमी माझ्या लेक्चरला तरी मला वाटतं की मला असे 1-2 जण असतील तर मला ते थोडस तुमच्याशी सांगताना शेअर करता येईल बाळा. काय करायचं का, मी आता हे लगेच शेअर करणार म्हटलं की वन वे आपलं सांगत जाणार किंवा काय, तर त्याच्यातून आउटपुट निघावाचं मला नेहमी वाटतंय बाळांनो, आउटपुट निघालं पाहिजे. करू चालू मी? हा सर करा. ओके.
हॅलो, आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? येस सर. हॅलो. हा सर येतोय. हा दिसतोय का स्लाइड शो? हा दिसतोय सर. स्लाइड शो नाही दिसत सर. ओके, फाईन फाईन. आता नाही. आता दिसतोय का? नाही सर, नाही दिसत. नाही दिसत सर. नाही दिसत. का दिसत नाही? नाही दिसत आहे. एक मिनिट मॅडम. नाही दिसत. व्हेरी गुड. हा शेअर नाव करते का? आता येईल बघ शेअर नाव. लेक्चर चालले. नाही सर. हॅलो, आता दिसते का बाळांनो? नाही सर. नाही दिसत. नाही दिसत. नाही दिसत आहे सर. नाही दिसत. हा अगं ते याला डेस्कटॉपला आहेत की? डेस्कटॉपला आहे. हा ते कर. डेस्कटॉपला आहे. ठीक आहे. आता दिसतंय का बाळांनो? इज इट विजिबल स्लाइड? हा सर दिसतंय. आता दिसतं का? हो सर दिसतंय. हा ओके, फाईन फाईन फाईन. ओके. So just now I was talking you people, the interaction between microorganisms and our food are sometimes beneficial, and I was expecting you people, the beneficial activities are nothing but you are aware of fermented food products or cultured fermented food products or all cultured food products, where the activities of microorganisms and food involved, those activities are called as beneficial activities or positive activities. So as a result, it enhances the nutrient content of the food material. It enhances the texture. It enhances the taste. It increases the nutrient content, texture, taste, etc. All these are the beneficial or positive activities, and knowledge of factor that favor or inhibit the growth of microorganism, which is essential to understand the principles of food spoilage. We call it as a preservation. So basically what happens, depending upon the compositional factors of food that influence the microbial activity, and that compositional factor of food that influences the microbial activity, that is what you can say that the food as a substrate, when
the food will act as a good substrate for growth of microorganism. So it will depend upon the compositional factors of that food material. If that compositional factors of food material are in favor of growth of microorganism, under that circumstances, that food will act as a good substrate for growth of microorganism. When that food material will act as a good substrate for growth of microorganism, it will depend upon the compositional factors. Say, for example, pH of the food material, that is hydrogen ion concentration of the food material. Then next, one of the most important factor which is responsible for growth of microorganism, that is all entities require certain amount of water, and in microbiological language it is called as a moisture content of the food material. What's its hydrogen ion concentration, what's its moisture content. Then the substances which are present in the food material, all these substances are oxidizing substances or reducing substances, and in microbiological language we call it as a oxidation reduction potential of the food material, oxidation reduction potential of that substrate. And that oxidation reduction potential of the substrate for aerobic microorganism is different. For anaerobic microorganism, the value of oxidation reduction potential is different. Apart from that, hydrogen ion concentration, moisture content, oxidation reduction potential, the nutrient content of that food material, that is presence of inhibitory substances and presence of accessory substances. This also dictate whether the food material will act as a good substrate for growth of microorganisms or not. Then as far as this hydrogen ion concentration is considered, that we have to see in detail how this hydrogen ion concentration or pH affects the food as a substrate. So the students would like to see food as a substrate for microorganism. So when you go through old question papers, every year they have asked food as a substrate for growth of microorganism, and while writing the answer for this point, food as a substrate, you have to take into the consideration hydrogen ion concentration, moisture content, oxidation reduction potential, which are the accessory food substances and which are the inhibitory food substances. But it is rather difficult to tell me you now the nature of your online question paper. So depending upon the online, mostly in online mode, there will be what you can say, this MCQ type questions will be there, or it is rather difficult, it will be rather too early to express about the nature of the question paper. But earlier questions, when you are writing this, what you can say, this your pen and paper, in that every year they have asked food as a substrate for growth of microorganism, and while writing you have to take into the consideration hydrogen ion concentration, moisture content, oxidation reduction potential, which are the accessory food substances, and inhibitory food substances. So all these 4 points, which so weightage is for 10 marks. So in detail we would like to see next time the compositional factors of food that influence the microbial activity, or that will influence the food as a substrate for growth of microorganism. Today we would like to stop here only, and next time we would like to see in detail all these 4 points. Okay, am I समजते बाळांनो? आपण नेक्स्ट टाइम पाहणार आहोत. हॅलो. हो सर. हो सर. हॅलो. हा, आजच्या टाइम टेबल शेड्यूल प्रमाणे मला वाटतंय 2च लेक्चर्स आहेत का जास्त लेक्चर्स आहेत तुम्हाला?
दोनच आहेत सर. हा, आता हे मी आता बंद करतोय हे लेक्चर. आय वुड लाईक टू ऑल्सो स्टॉप हिअर ओनली. सो नेक्स्ट टाइम विल सी इन डिटेल. तर मला अत्यंत महत्वाचं सांगायचं आहे की आपलं जे काय चाललेलं आहे ते आउटपुट निघालं पाहिजे त्याच्यातून. आउटपुट म्हणजे काय की तुम्हाला ते समजलं पाहिजे, तुम्हाला त्याचं आन्सर लिहिता आलं पाहिजे. ऑनलाईन जर असाच हे जर काय COVID-19चा प्रादुर्भाव राहिला तर आपणाला हाच मोड आपणाला कंटिन्यू करावा लागणार आहे. आणि मग याच मोड मध्ये जर संपूर्ण सिलेबस झाला तर मग मला परीक्षा सुद्धा याच मोड मध्ये द्यावी लागणार आहे. परंतु परीक्षेचा आता विचार न करता आपण थोडस अंडरस्टँडिंगचा विचार करूया. परीक्षेला अजून एक 3 ते 4 महिने तरी नक्कीच आहेत. 3 ते 4 महिने नक्कीच परीक्षेला आहेत. आताशी आपली ऍडमिशन सुरू होऊन आपले क्लासेस सुरू होत आहेत. ओके, शॅल वी स्टॉप हिअर? येस सर. थांबूया का बाळा मी? ओके फाईन फाईन. ओके फाईन.